अमरावती में एक तरफा प्रेम प्रसंग में एक नाबालिग लड़की पर दिन दहाड़े हुए जानलेवा हमले की सभी निंदा कर रहे हैं। अमरावती के सांसद बलवंत वानखड़े ने बेटियों और महिलाओं की सुरक्षा पर सवाल उठाया, तो पूर्व सांसद नवनीत राणा ने इस तरह की घटना का निषेध करते हुए आरोपी को कठोर सजा देने की मांग की। मुलीवर जो प्राणघातक हल्ला झाला तो निश्चितच निषेधार्ह आहे। या निमित्तानं वारंवार महिला असतील किंवा युवती असतील ह्या महाराष्ट्रात कुठेही सुरक्षित नाही हे अधोरेखित झालेलं आहे। कारण वारंवार महिला असतील, युवती असतील, मुली असतील यांच्यावर नेहमी असे प्राणघातक हल्ले चालूच आहे। एकीकडे लाडली बहीण, एकीकडे महिलांसाठी कायदे असे अनेक करत असताना फक्त आणि फक्त कागदावरच राहतात की नाही याची या निमित्तानं शंका येऊ लागली। म्हणून आज जो त्या बालिकेवर हल्ला झाला तो जो हल्लेखोर आहे त्या यापूर्वी त्यांनी त्या मुलीची छेडखानी काढली होती, पण पोलीस प्रशासन असं काही झाल्यानंतरच लक्ष देते आणि अगोदर काही रिपोर्ट वगैरे काही असला तर त्याच्यावर फारसं गांभीर्यानं लक्ष देत नाही। पोलिसांनी सुद्धा या गोष्टीकडे लक्ष ठेवलं पाहिजे आणि ज्या वेळेस कोणी महिलांच्या विषयी किंवा युवतींच्या विषयी अशा पद्धतीने रिपोर्ट आले तर त्याची दखल घेतली गेली पाहिजे। आज तो आरोपी पकडलेला आहे। मी CP साहेबांसोबत बोललो, त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे अशी सूचनासुद्धा केली आहे। आता जे दुसरा एक प्रकरण झालं, ज्या मुलीला एकदम बेरेमीने जरा कापून पाणी वाहून टाकलं आणि ते प्रकरण झालं। आज आमच्या अमरावतीमध्ये 16-17 वर्षाचीच मुलगी आहे आणि हिचे 4-5 महिने पहिलेही कंप्लेंट दिलेली आहे। त्याला बोलून त्याला समज दिल्यानंतर मग त्याची जमानत सगळी होऊन जाते आणि मग एवढा मोठं हिंमत येऊन जाते की मुलींवर सरळ चाकू हल्ला करतात। आज थोड्याने हा मुलगी 17 वर्षाची वाचली आहे। आता आम्ही पोलीसवाल्यांसोबत बोललो आहे, कडक से कडक कारवाई करण्याचे आम्ही त्यांना सांगितलं आहे सुद्धा आहे आणि पोस्कोपासून सगळे कलम त्याच्यावर लागलेले आहे। कारण जेव्हा मुलीसोबत बोललो तर तिने स्पष्ट सांगितलं आहे की वारंवार तक्रार केल्यानंतरही सुद्धा तो माझा मागा सोडत नव्हता आणि ती फर्स्ट इयरमध्ये आहे आणि जी लहान मुलगी त्याला एवढं समजत नाही, तर त्या पद्धतीने आज तिच्यावर कारवाई पुढे पोलीसवाले करण। पण जे प्रकार होत आहे खूप दुर्दैवी आहे की लहान मुलीसोबत या पद्धतीचे प्रकार करण्याची जी ताकद भेटत आहे, मला असं वाटते केंद्र सरकारची आम्ही जे बसून जे नियम कायदा तेव्हा पारित झाला होता ते लवकरात लवकर इम्प्लिमेंट झाला पाहिजे, ज्यामुळे आणि मुलींना फिरताना, शिकताना, काम करताना जे फ्रीडम लागते तर ते फ्रीडम आम्हाला सगळ्या मुलींना दिलं पाहिजे। तेवढीच विनंती मी सरकारला करेन।